जी व्यक्ती खालच्या पातळीवर टीका करत होती त्या खासदार कोल्हेंना आम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं गद्दारीचा डाग, काळा डाग, गुलाबी जॅकेट असं तुम्ही बोलत होता, आज तुम्ही मीडियासमोर येऊन का धमक दाखवू शकत नाही की लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. ती दानत फक्त अजितदादांमध्ये होती की बारामती लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला आणि माझ्याकडून चूक झाली हे प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केलं. आज तरी कबूल करा, बारामतीमध्ये अजितदादांच्या विरुद्ध उमेदवार देऊन तुतारी गटाने चूक केली होती हे कबूल करण्याचं औदार्य आदरणीय सुप्रियातांनी दाखवावं एवढी आमची अपेक्षा आहे. रोहित पवार देखील तब्बल 1200 मतांनी विजयी झालेले आहेत. खरं तर त्यांचा देखील अटीतटीचा सगळा सामना जो आहे तो राम शिंदेबरोबर रंगलेला होता. शेवटच्या फेरीपर्यंत हा संपूर्ण रंगतदार सामना रंगलेला विधानसभा निवडणूक असा आहे. राम शिंदेसारख्या मोठ्या व्यक्तीच्या विरुद्ध ज्यावेळेस लढत होते मागचा तुम्ही त्याचा लीड बघा आणि यावेळेस त्याचा निसटता पराभव बघा. त्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं घमेंडाची भाषा झाली, इतकंच का राम शिंदे साहेबांची लायकी काढण्यापर्यंत ती व्यक्ती उतरली, ते कर्जत जामखेडच्या मतदारांनी नाकारलं होतं. मात्र